वरती केला जातो करण ठाकूरच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये देखील इम्पॉर्टंट 3 विकेट्स काढल्या होत्या करणनं गोलंदाजी करताना. करण तयार. इथे फटका चांगला सजवला आहे. जो स्विंग ऑफ कटर टाकत असताना मिळत होता त्यालाच कापलाय आणि पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्वालिटी शॉट होता. षटकार स्लॅश केलं. गुडलाईन स्पॉट वरती पडलेला बॉल जसा स्विंग सोबत आत आला त्या स्विंगच्या अगेन्स्ट आक्रमण करण्यात आलं आणि कव्हर्सला एक खतरनाक शॉट. 6 धावेचा ब्रँड. षटकारानं स्कोर पहिल्या षटक संपल्यानंतर 9 धावा धावफलकावर. षटक संपलं पहिलं. धावा आले धावफलकावरती 9. उत्कर्षला आणलंय ओव्हर नंबर 2 मध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये उत्कर्षनं केली. बॉलिंग ट्रॅक वरती तो तयार आहे. ब्राईट फ्युचर आहे या बॉलरचं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अशाच प्रकारे जर ॲक्युरन्सीनं गोलंदाजी करत राहिला येत्या काळामध्ये नक्कीच एक नवा चेहरा गोलंदाजीच्या स्वरूपात मिळेल सोनापाडाच्या क्रिकेटला. हा टप्पा चुकीचा आहे. हातात निसटली आहे ग्रीप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीमर त्याच्या विरुद्ध आला. 4 टोटल रन्स मिळतील 5. नेक्स्ट बॉल फ्रीट. धावफलक 5 ने पुढे जाईल. मागच्या षटकात ज्या कमी आल्या होत्या त्या इकडे कव्हर झाल्यात आणि आता फ्रीटची देखील संधी आहे. ग्रीप प्रॉपर पिचिंग फिरकीपटूसाठी फार महत्वाचं असतं. रबर बॉलला ग्रीप करणं भरपूर वेळा कठीण जातं. इथे चांगला बॉल आहे. लोवर फुल टॉस होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. रितेश जोपंद उचलून चेंडूला फेक करेल. एक सिंगल अगदी सहज या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत 15. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती उत्कर्ष समोर जितू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॉलिंग करतो. फटका इथे फसलाय आणि विकेट मिळते उत्कर्षला. हा फटका जायला हवा होता मग कनेक्ट नव्हतं केलं व्यवस्थित कारण बॅटच्या समोर होता. रबर बॉल ज्यावेळी तुम्हाला समोर मिळेल लांबच लांब दूरच दूर षटकार आपल्याला पाहायला मिळतात. उत्कर्षच्या विरुद्ध ते आक्रमण करायला या ठिकाणी जमलं नाही आणि विकेट जातीये दुसरी वेलकम उसाटण्याची. न्यू बॅटर मैदानावरती येतो ऋतिक. ऋतिकच्या अगेन्स्ट कशा प्रकारे लेग ब्रेक या ठिकाणी टाकले जातील ती स्ट्रेंथ आहे या बॅटरची. मजा आला आता ह्या बॅटल पाहायला. उत्कर्ष विरुद्ध ऋतिक. फाईन लेग स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळायला त्याला भरपूर आवडतं. या मॅच मध्ये अगदी त्याच्या बॅटमॅन कमीत कमी 2 मोठे फटके यायला हवे गरजेचं आहे टीमसाठी. टप्पा पडला आणि भरपूर बाहेर फिरला बॉल. कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक होता. बॅटच्या स्विंग वरती फक्त जास्त लक्ष होतं की जोरात मारायचं. फिरकी पट्टूच्या अगेन्स्ट शॉर्ट सिलेक्शन टायमिंग भरपूर महत्वाचं आहे. इथे देखील एक चांगला बॉल. एक सिंगल झाली आहे. पूर्ण क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. एका सिंगलला धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 1 ने पुढे सरकतीये. धावफलक जाऊन पोहोचला स्कोर कार्ड वर. 16 धावा. उत्कर्ष तयार आहे. चांगली बॉलिंग करतोय. हा फुल टॉस अनिकेत साठी. त्याच्यावरती आक्रमण. बॉल मैदानाच्या बाहेर. धावफलकावरती धावा षटकारानंतर जाऊन पोहोचलेत 22. 22 धावा धावफलकावर. मजाल मॅचला अशाच प्रकारे धाव्यांची गरज आहे कारण सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगचा तोफकान आहे सोनारपाडाकडे. वॉट बॉल. टप्पा पडलाय फिरलाय निघाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 22. पहिल्या षटकामध्ये जरूर टीम मागे होती. नो बॉलचा एक चौकार देखील आला तरी देखील नंतर कमबॅक ते देखील तितकं सुंदर राहिलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक आणि अनिकेत बॅटिंग करतोय. अजूनही कमीत कमी 27 ते 28 धावा येत्या 2 ओव्हर मध्ये शोधावा लागतील. आजच्या दिवसामध्ये सक्सेसफुल गोलंदाज राहिला करण ठाकूर. सर्वाधिक विकेट्स त्याच्या नावावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. विश्वचषक सध्या सुरू आहे. बुमराह मिचेल स्टार्क हे देखील खतरनाक बॉलिंग करतात आपापल्या देशासाठी. भारताविरुद्ध मिळवलेला अगदी आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील विजय आता त्याचं पुन्हा एकदा परतफेड करण्याची वेळ कुठेतरी भारतीय टीमकडे.
आफ्टर नर्वस पुन्हा एकदा केलेलं पुनरागमन. सध्या आफ्रिका आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया तिन्ही खतरनाक फॉर्म मध्ये टीम्स आहेत. फटका चांगला ऋतिकच्या बॅट मधला आणि चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. फलक 6 ने पुढे फ्लाय होतं. 28. चांगली सुरुवात केली आहे बॅटिंगची फलंदाज ऋतिकनं. 28 ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागलेत. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. हा देखील फटका चांगला आहे. चौकार मेल का हो. धावा मिळतील 4. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक चांगला खेळतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. सुरुवातीला एक डॉट जरूर तो खेळला होता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. आतापर्यंत धावा या ठिकाणी झालेत त्या म्हणजे आपण पाहताय 32. गोलंदाजासोबत काहीशी चर्चा त्या ठिकाणी करतायत योगेश पाटील. त्यानंतर करण ठाकूर यष्टीरक्षकामध्ये आता बदलाव करण्यात आला. जो ग्रीप मिळाला होता बॅटर्सला कधी कधी तो ब्रेक करायचा, तो अगदी त्याचा रिदम तोडायचा, या सगळ्या स्ट्रॅटेजीज क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच वापरल्या जातात. ते सगळं भरपूर महत्त्वाचं असतं. तुमच्या टीममधलं बाउंडिंग कोऑर्डिनेशन आणि तेच या ठिकाणी सोनापाडा ऑलवेज जपत आली आहे. योगेश पाटील सध्या लॉंग ऑनला. करण ठाकूर यष्टीरक्षक पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. तयार. टप्पा पडल्यानंतर रिटर्न क्रीजच्या बाहेर. वाईड बॉल. तिसऱ्या षटकात प्रथमचा वापर केला. 2 ओव्हर 22 झाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहताय चांगला हल्ला बोल या ठिकाणी करण्यात आला. प्रथमच्या अगेन्स्ट एक षटकार एक चौकार. त्यानंतर वाईट बॉल देखील आला. धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 10 बॉलचा खेळ या मॅच मधला शिल्लक आहे. 4 षटकांच्या मॅचेस आज आपण कव्हर करतोय. इथे लाईन चांगली आहे. मागचा वाईट बॉल जरूर आला. त्यानंतर खचला नाहीये कुठेही गोलंदाज. कमबॅक सुपर्ब राहिला. मग म्हटलं जातं ना ऑलवेज कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटअप. तुम्हाला तुमच्या सातत्यावरती तुमच्या अगदी फेवरेट झोन मध्ये जिथे तुम्हाला बॉलिंग करायला आवडतं, जिकडे तुम्ही बॅटर्सला डॉमिनेट करू शकता, त्यावरती सातत्य गरजेचं आहे. लॉंग ऑनला फिल्डर उभा आहे योगेश. कॅच झाली आहे ड्रॉप आणि बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. 6 धावा. झेल व्हायला हवा होता. भरपूर जागा होती मागे. इझिली कॅच व्हायला हवी होती बट तिकडे जजमेंट थोडंसं चुकलं. 100ली कॅच कॅरी करायची होती. हाताला स्पर्श करून बॉल सीमा पार गेला. 39 धावा स्कोर कार्डवर. चांगला खेळला ऋतिक. षटकार आले. चौकार देखील आला. डॉट बॉल देखील खेळला. डॉट बॉलचं पर्सेंटेज थोडंसं त्याला कमी करावं लागेल कारण तुमच्या समोर एक मोठं चॅलेंज आहे. वेलकम उसाडणे. तुम्ही यंगस्टर्स सोबत खेळता. समोर सोनारपाडा क्रिकेटच्या पटलावरती एक दादा टीम म्हणून कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये ज्या संघाची ओळख आहे तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला चुका कमी करावा लागतील. एक चांगलं परिपक्व क्रिकेट खेळावं लागेल कारण सोनारपाडाला बीट करणं ऑलवेज चॅलेंज असतं. पहिल्या मॅचमध्ये स्वर्गीय मंगेश पाटील वाकळण या टीमच्या अगेन्स्ट त्यांनी विजय मिळवला. तो एक मोठा विजय होता आजच्या दिवसातील. एका हाती सामना त्यांनी जिंकला. 63 धावेचा उच्चांक आज त्यांच्याच नावावरती आहे. त्यानंतर 55 चेस होताना आपण पाहिले. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला क्रॉस बॅटेड. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल केला जाईल. रनआउटचा धोका आहे आणि तो महागडा पडेल. मात्र कलेक्ट नाही झाला. इकडे बॉल 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल आहे 3 ओव्हर आणि 41 धावा स्कोर कार्डवर. 42 धावा स्कोर कार्डवरती. 3 ओव्हर 42. अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. अमोल पाटील की योगेश पाटील कोण येईल गोलंदाजासाठी. या षटकात 20 धावा आल्या. 3 ओव्हर मध्ये 42 धावा स्कोर कार्डवर. 2 ओव्हर 22 होते. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. फटका पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये देखील स्वागत असं झालं होतं अमोल पाटीलचं आणि या मॅच मध्ये देखील षटकारानं स्वॅग से करेंगे आपका स्वागत. 48 चांगल्या रन सेट झालेत. अमोल आता ओव्हर द विकेट येतोय. तो
तो देखील पाठवला. ऑफ ब्रेक बॅकफुटला जाऊन वेट अँड डिस्पॅच ऑन साइडला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर पहिला आला समोर, त्यानंतर अगदी वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा. लगातार 2 बॉल. छप्पन्न धावा धावफलकावर. फुल टॉस होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. बॉल चला मागे शॉर्ट थर्डमॅनला. एक सिंगल तिकडे कंप्लीट केली जाईल. अनिकेत निघालाय दुसऱ्या रनसाठी आणि फलंदाज तिकडे मात्र बाद होतील. ऋतिक रनआउटच्या स्वरूपात त्याची विकेट या ठिकाणी जातीये. चांगलं टार्गेट सेट झालं जे अपेक्षित होतं वेलकम उसाटणीच्या बॉलर्सला स्पेशली.
मोठं लक्ष स्कोर कार्ड वरती सेट झालाय. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. कारण त्याच्या सोबतीने योगेश रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते सोनापाडाचं. 58 धावेचं लक्ष समोर उभं झालं. एक मोठं टार्गेट सेट झालाय. थोडा वेळ जास्त जातोय, थोडं फास्ट खेळा. बॉल तयार आहे. सागर पाटील कमी गतीने टाकलाय. कम्प्लिटली बीट खेळ होता या ठिकाणी. लास्ट मोमेंटला ज्यावेळी बॅटचं तोंड उघडणार त्यावेळी बॅटच्या स्टिकर एंडला बॉल लागला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाला. चांगली बॉलिंग करतोय. सागरकडे क्षमता, विकेट काढू शकतो हा गोलंदाज. क्वालिटी बॉलर आहे, क्वालिटी बॅटर आहे. मागच्या मॅच मध्ये मॅच विनर नॉक दोघांनी दाखवलंय. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं योगेश. विथ द बॅट विथ द बॉल दोघांची कामगिरी सुपर्ब राहिली आहे. एकानं गोलंदाजीमध्ये, एकानं फलंदाजीमध्ये. बॉल तयार. सागर राऊंड विकेट. हा वेगात टाकलाय. त्याच्यावरती अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला चेस फिल्डरसाठी स्टॉप केला बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी मिळतील. थर्डचा कॉल नकार केला. मागे बॅकअप आहे. ओव्हर थ्रो कुठेतरी सांभाळावे लागतील. सिंगल डबल्सनं स्कोर मैदानावरती पुढे जातोय. सोनारपाड्याच्या गॅस 58 चं टार्गेट. नक्कीच बॅटिंग मध्ये चमकदार कामगिरी झाली आहे. गोलंदाजीमध्ये काय आदर्श पडलेगावचे कॅप्टन येऊन थांबायचं. पडले धावफलक 2 ने पुढे जाईल. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर. षटका देईल पुढचा बॉल. अर्ध्या विकेट वरती होता तो देखील बॉडी लाईन आणि तो पाठवला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह 6. कडक फटका. असे फटके तुम्हाला नशीब पाटीलच्या बॅट मधनं बघायला मिळतात. स्विच हिटचा बेताज बादशाह. चांगला खेळतो योगेश. निरंतर सातत्य म्हणजे काय ते तुम्ही जीत भोईरला पहा, योगेश पाटीलला पहा, रवींद्र संतेला पहा. काही अशी नावं आहेत कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील ज्यांनी सातत्य नेहमीच टिकून ठेवलं. हलक्या हातानं लटकट थर्ड मॅनला फील्ड स्लीप तैनात केला होता. त्याच्या बाजूला अगदी कॅच कॉल. तिकडनंच बॉल काढलाय. सीमा रेषा पार. मेतील धावा 4. आणि त्यासोबत एनडी शेठ. अनेक वर्ष आपण पाहताय अतिशय चांगली कामगिरी जीजी स्पोर्ट्स साठी त्याने केली आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. प्लॅन करून विकेट काढली होती पण फिल्डरनं नाही दिली. असा आत्मघाता पराभवावरती योगेश पाटील करणार या ठिकाणी मात. षटकार ठोकला योगेश पाटील. अर्थातच बालट्या ऑन फायर. 2 षटकार 1 चौकार. नशीब पाटीलची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल 12 पाडा नाईटला. पहिले षटक भरपूर महागडे राहिले. धावा आलेत 21. 58चं लक्ष. पहिल्या ओव्हर मध्ये 21 आलं. तर समीकरण 18 चेंडू आणि 37 धावा. अमर हिलाल कमबॅक करू शकतो. वेगाचा राजा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर करण ठाकूर. प्रचंड वेगात टाकला होता. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर मागे चालला. मिड विकेटला बॉल बॅटच्या स्टिकर एंडला अगदी आला होता. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. एक सिंगल मेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातो. 22 धावा धाव फलकावर. दोन्ही हँडसम अंप असतात. मयूर ठाकूर, मॅट हार्डी, मिस्टर विराठी आणि नवी भोईर.
नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही इन ऍक्शन बघाल. आदर्श पडलेगावला या मॅचच्या विनर टीम सोबत ते फाईट करतील. क्वालिफायर मॅच फर्स्ट सेमी फायनल मान्सून धमाका चषक. अमर हिलाल जास्त वेग द्यायचा होता, त्याच्यामुळे मध्ये कंट्रोल हरपलं. रिटर्न ग्रीडच्या भरपूर बाहेर होता. अँगल सोबत निघून गेला चेंडू. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 23वा धाव फलकावर 23 ऑन बोर्ड. एक्स्ट्रा रन आली आहे धाव फलकावरती. 23 झालं. अजूनही 35चा प्रवास बाकी आहे. फटका इथे फर्स्ट ला कॅचचा कॉल. सागर म्हणजे विकेट मिळणार. टीपला झेल आणि मोठी विकेट जाती आहे. योगेश पाटील आणि विकेट मिळाली कुणाला? रफ्तारचा राजा अमर हिलाल बॅक ऑन दी ट्रॅक आणि त्यानं काढली आहे विकेट महत्वाची. बाल्टा बॅक टू डग आउट. बॅटिंग लाईन खोलवर. अजूनही अमोल रितेश चांगले बॅट असत. फलंदाजीचा तुफकाना टीमकडे. 58 धावेचं लक्ष. सुरुवात चांगली करून दिली योगेश पाटीलनं. विजयाचा कळस कोण चढवणार त्याकडे देखील लक्ष सध्या लागलंय. योगेश पाटीलच्या विकेट नंतर आता चार्जअप झाली आहे टीम. वेलकम उसाटने शॉर्ट अँड स्वीट टीम हडल या ठिकाणी जागी केली आहे आणि आता एनर्जेटिक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पण ते थांबवेल का? त्याला ब्रेक करेल का? ही रिदम मोडेल का? अमोल पाटील मैदानावरती आला. रबर बॉल क्रिकेट अगदी खतरनाक खेळतो अमोल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर नेहमीच नावाचा डंका अमोलच्या वाजला. मोठे मोठे सितारे दिलेत सोनापाडानं. समीर पाटील, दत्ता ठाकूर, अमर ठाकूर, योगेश पाटील. करण सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. अजून रितेश छोट्याचा बॅटिंग साठी येणं बाकी आहे. अनिकेत जे अपकमिंग यंग टॅलेंट आहे. आज भरपूर खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये सोनारपाडा खेळतोय. सोनारपाडा म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असतं. चतुर्थ हिंद केसरी 24 कॅरेटचं व्हाईट गोल्ड सोन्या. नुकतीच बैलगाडा क्षेत्रात त्यांना देखील निवृत्ती घेतली. अगदी बैलगाडा क्षेत्र आणि ते नाद ज्या नावामुळे लागलं ते नाव म्हणजे सोन्या. 50-50 धावफलकावरती धावा 2 ने पुढे जातील. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. अजूनही बनवायचे तिथनं 33. ओव्हर नंबर सुरू मैदानावरती 2. चांगल्या स्टेजला सध्या सोनारपाडा आपल्याला पाहायला मिळते. कारण सुरुवात पहिल्या षटकात 21 न झाली आहे 6 बॉल मध्ये. मतलब विकेट आली आहे. या ओव्हर्स मध्ये रन्स काहीशा थांबलेत. बाउंड्री या ओव्हर मध्ये नाही आहे. चला अमोल पटेलने सांगितलं नाहीये तर ऍड करून टाकूयात. कमी गतीनं टाकला होता डावा स्टिकच्या देखील बाहेर. मात्र पाहिलं अमोलनं की इझिली बॅट वरती येणार आहे तर सहजच त्यानं पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. धावफलक 6 ने फ्लाय होईल. 31 31 या आकड्यावरती. अजूनही 27 धावेची गरज आहे. ऑर्गनायझर जीत भोईर, रुपेश भोईर, जयेश गायकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ फ्री ऑफ कॉस्ट नेट या मैदानावरती कोणत्याही स्पर्धा असू द्या आवर्जून दिलं जातं. भरपूर सारी मेहनत असते खरं तर. नेट सकाळी येणं, जॉईन करून देणं, वायफाय राउटर्स सगळी मेहनत या भर पावसामध्ये. त्याबद्दल पिंट्यादादा गायकर यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. जे आज अंपास या स्पर्धेमध्ये आपल्याला लागले. गुरुदास भोईर असतील, ऋषी असेल, मयूर ठाकूर असेल, अवी भोईर असतील, जितेश भोईर असतील, त्या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करू. कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्यात येते आजच्या दिवसात. यानंतर एक मॅच बाकी आहे महत्वाची. सेमीफायनल नंबर 1. फुल टॉस त्याच्या विरुद्ध आक्रमण. लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय आणि मॅच मध्ये जी मुवमेंट शिफ्ट झाली होती योगेश पाटीलच्या विकेट नंतर ती ब्रेक केली अमोलनं, करणनं. पार्टनरशिप होती सेकंड विकेट साठी. धावफलक 6 ने पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 12 मध्ये आता करायच्यात 20. चला पडलेगाव कॅप्टन येऊन थांबायचं पटकन. नंतर प्रॅक्टिस मॅच देखील कव्हर करायची आहे. बारा बॉल 20. अजूनही मॅच संपली नाहीये. एक चांगलं षटक मॅच मध्ये वेलकम उसाटने कमबॅक करेल. बट महत्वाचं काय 2 स्ट्रायकर बॉलरच्या विरुद्ध 21 आणि त्यानंतर 17 अशा 2 ओव्हर मध्ये 19च्या सरासरीनं 38 आलेत.
तर मग बॅकफुटला डॉमिनेट करणारी बॅटिंग केली आहे. रन्स भरपूर चांगले आहेत 58. या विकेटवरती सोप्या नाही आहेत, पण मॅच ऑन आहे अजूनही. दोन्ही टीमसाठी सामना समान. फुलटॉस होता, हलकस अपील, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये बाद दिला जात नाहीये, त्याच्यामुळे लेग बायच्या स्वरूपात ज्या रन्स येतील त्या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. 11 चेंडू आणि 18. पण यावेळी बॅटचा संपर्क झाला होता, कोणता इशारा अंपायर्सकडनं नाहीये. लेग बिफोर विकेट नाही आहे टुर्नामेंट मध्ये. पुन्हा एकदा लेग ग्लान्स केलाय, चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा येतो चौकार समीकरण सोपं होत चाललाय. 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी करायच्या धावा 14. फाईट करायला हवी उसाटण्यानं, इथनं देखील मॅच रंगू शकते. फक्त लढणं गरजेचं आहे. 10 बॉल आणि 14 धावा. अमोलची बॅटिंग भरपूर शानदार. करण ठाकूरनं तितकी चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता योगेश पाटील. या मॅच मध्ये आता करण आणि अमोल हे दोघं चांगले खेळतात आणि योगेशने बॅटिंग चांगली केली आहे. विजयाचा कळस कोण चढवेल, की इथनं कमबॅक करेल वेलकम उसाटणे. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. जरूर क्षेत्ररक्षक आहेत त्यामध्ये बीट झालेत. कॅच वरती पुढे सरसावले आणि त्यानंतर चेंडू त्यांना बीट करून जातो. डोक्यावरनं फ्लाय झाला लॉंग ऑनला. धावा मिळतील 4. चौकार आला. मागच्या आपण पाहताय 3 बॉल मध्ये 10 रन सलत. 9 चेंडू, आता 10 ची गरज आहे. हा फुल टॉस अमोलच्या बॅट वरती कनेक्ट नाही झालाय. मागे चाललाय. एक सिंगल पूर्ण. एकच धाव मेल. ओव्हर थ्रो. स्वतः गोलंदाज बॅकअप देतील. एक सिंगल मेल. एका सिंगलला स्कोर पुढे जाल. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते पुढे जाते. अजूनही 8 चेंडू 9 ची गरज. 49 धावा धाव फलकावर. 58चं टार्गेट. 8 बॉल 9. चांगला बॉल. टप्पा पडला. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 7 चेंडू आणि 9 धावा. हा महत्वाचा बॉल आहे. इथे सिंगल डबल मॅच मध्ये स्ट्रॉंग झोनला सोना पाडा. इथे एखादा चांगला बॉल डॉट विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. टीम वेलकम उसाटण्याचं. 7 बॉल 9 धावेची गरज आहे आणि तो देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. मॅच अजूनही ऑन. 12 बॉल 20 करायचे होते या षटकात. 11 जरूर आलेत, बट मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या अंतिम 6 बॉल आणि त्याच्यावरती 9 धावेची गरज. 6 चेंडू 9 धावा. म्हटलं जाताना रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ ती मात्र नक्की बदलते. इथे ती वेळ बदलवली जाईल का, एक नवा इतिहास घडवला जाईल का, या सगळ्या चर्चा अजूनही सुरुवात. सुशील पाटील यांचं आगमन झालंय. JTCचे ओनर, ज्यांनी या स्पर्धेसाठी स्वप्नील दादा बॉल स्पॉन्सर केलेत. तर मयूर स्पर्धा भरवायची असेल तर स्पॉन्सर वन साइड हुकमी एक का सुशील पाटील, जेवढे लागतील तेवढे पूर्ण सीझन पर्यंत. सत्यवान ढोपरी यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया स्वागत. उसाटण्याचा ढाण्या वाघ. आणि आज प्रथमेशचा वाढदिवस आहे. प्रथमेश, गणेश, जवळजवळ इंस्टाग्रामला 7-8 नावांनी अकाउंट आहेत. फेसबुकला 3-4 भावाची नावं भरपूर सारी आहेत. पूर्ण वाकण गाव गणीभाई या नावानं ज्याला ओळखतं, अशा आपल्या लाडक्या दुस्तीच्या दुनियाच्या राजा माणसाला आपण देवा वाढदिवसाच्या शुभेच्छा. विश यू मॅनी मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गणेश भोईर, गणेश BS भोईर. त्याच्यात वाढदिवसाचं औचित्य साधून जितनं स्पर्धा भरवली आहे, त्याच्याकडून देखील काहीतरी स्पॉन्सर जितला ट्रॉफी वगैरे पोहोचेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बॉल द्यायचा. जीत आहे ना करण बॉल. तर हनुमानचं आगमन झालंय. वडवली, वडवलीचे लोकप्रिय समाजसेवक
सुशीला पण जाऊ नका, आज गणेशचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी दावत आहे, मेजवानी. सामना पूर्णपणे खुला झाला. एका हाती या मॅच मध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं. 58चं मोठं लक्ष होतं पडलेगावचे कॅप्टन वैभव आले टॉस साठी. आज थॉमस डायस, इजाज कुरेशी सगळं सोबत घेऊन आले वैभव. भन्नाट फॉर्म मध्ये आज पडलेगाव. मॅच फिनिश. सेमीफायनल मध्ये इंटर टीम सोनारपाडा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर. चला करण लगेच जायचं मॅन ऑफ द मॅच साठी आणि टॉस साठी यायचं. अमोल अमोल या टॉस साठी वेळ नाहीये जास्त आपल्याकडे. आणि यानंतर मॅच 15 ओव्हरची आहे ती पण फिनिश करायची आम्हाला. अभि भोईर